राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलै या कालावधीत होणार आहे। यावेळी राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या उभय सभागृहात मांडण्यात येईल। पावसाळी अधिवेशन एकूण 13 दिवसांचे राहील। विद्यमान विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असेल। शनिवारी दिनांक 29 जून रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विधिमंडळाचे काम सुरू राहील। मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। मुंबईत मोसमी वारे दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती। मुंबई आणि उपनगरांमध्ये शुक्रवारी पहाटेपासून गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळू लागल्या। 4 दिवसांचा खंड पडल्यानंतर शुक्रवारी सकाळी कोसळलेल्या पावसामुळे नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली। आज शनिवारी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मुंबईच्या वडाळ्यामध्ये घर कोसळून दोघांचा मृत्यू झालाय। वडाळा विजयनगर येथील पंजा गल्ली येथे शुक्रवारी रात्री 3 मजली घराचा काही भाग कोसळला। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। शोभादेवी मोर्या आणि झाकिरीनुसा शेख अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे। राज्यातील 44,60,000हून अधिक विद्यार्थ्यांना लवकरच एक समान गणवेश दिला जाणार आहे। एक राज्य आणि एक गणवेश योजनेची अंमलबजावणी राज्यात 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे। या अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता 1ली ते 8वीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काउट आणि गाईड या विषयासाठी दुसरा गणवेश असणार आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचं काम सुरू झालंय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।